ओपन मैदान हे मित्रांनो पार पडले आणि या मैदानाच्या गुलालाचा मार्करी ठरला आहे. काय नाव? आदिरा, वेल फिनिशर आदिरा. वेल फिनिशर आदिरा. आणि त्याच्यासोबत कोण पाहिलं? रायबान पाहिला. मित्रांनो आदिरा आणि रायबान ही गाडी आज या कलेडोन ओपन मैदानामध्ये गुलालाची मार्करी ठरली आहे. आपल्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन झालं होतं या गाडीचं? नियोजन चांगलं झालेलं. गाडी पण तिन्ही फेरे चांगले पाहिली. गट सेमी फायनल 6 नंबर केला. गाडीला स्पीड पण चांगलं लागलेलं. चांगल्या गाडी सेमीला वगैरे. म्हणजे आपण आदिरा नक्की कुठला आहे हा? आदिरा आहे मेन म्हणजे आपले मित्र आहेत कर्जत मार्केवाडीचे सोमनाथ शेठ कांबरी आणि स्वप्नील शेठ कांबरी यांचा आहे बैल. पण बैल जवळजवळ 1.5-2 वर्ष झाला आपल्या पैसेच आहे. तुमचं गाव सांगा. हे आपलं गाव आहे हिंगणगाव खुर्द. तालुका कडेगाव जिल्हा सांगली. बैल असतो हिंगणगाव मध्ये आपल्या पैसेच. बैल म्हणजे आपला शेठचा विश्वास. शेठचा म्हणजे आपल्या म्हणजे तसा शेठचा विश्वासच काय नाही. ते आपल्याला कधी विचारतच नाही बैल कुठे पळणार आहे काय. पण बैल आपल्याला सगळं नियोजन तुम्हीच सगळंच करतो. काय सांगाल? अमोल भाई सावंत हिंगणगाव खुर्द. आजचं नियोजन कसं काय तुम्ही बनवलं होतं या गाडीत? आजचं नियोजन आमचे मित्र आहेत कडेगावचे हरी शिंदे म्हणून. त्यांनी नियोजन केलं. रात्री फोन आला की असा एकाचा पहिरा करायचा म्हणून. मग चालते म्हणलं देऊ आपण बैल पळतोय तर झालं नियोजन आणि आलो आज तर राहिली गाडी. आज 18 मध्ये पाहिलो. गट काढला. 3ऱ्या सेमीत पाहिलो. हा आणि फायनलला म्हणजे आजचं गाडीचं जे स्पीड बघितलं त्याविषयी काय सांगाल? कशी गाडी पळाली? गाडीला चांगली स्पीड लागलं. चांगल्या म्हणजे गटात पण चांगल्या गाडीला म्हणजे आपण हे केलं. सेमीला पण आपण चांगल्या गाडीत सेमी काढला आणि फायनलला पण आपण आता 6 नंबर केलाय. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचे मित्र होते अमोल ड्रायव्हर आयनवाडीचे. त्यांनीच गाडी हाणली 3 फेर. ह्याचा पळ जरा सांगा कसा पळ? हा दोन्ही खांदी पळतो. स्पीड काय जर आतून गाडीवर असेल तर अंगावरची गाडी अजिबात सोडत नाही. बैल म्हणजे जीव सोडेल पण गाडी सोडणार नाही असं बैलाचं हे गणित आहे. कुठेतरी तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि ह्यानं जर गाडी एकदा घेतली ना तर ह्यानं जर दिली ना तर आपण असं बैल असंच देईन आपण त्यांना. एवढा कॉन्फिडन्स आहे. स्टेजच्या विरुद्ध साईडनं फक्त आपण पब्लिकनं पळवतो. कारण स्टेजला जरा म्हणजे बैल थोडा मुंबईमध्ये होता ना तेव्हा आतून पळत होता. आता आपण आणल्यापासून बाहेरनं पळवायला लागलो. म्हणजे बिनजोड मध्ये पण पळतो. 3 फेऱ्याला पण पळतो. आपला नंबर सांगा. आपला नंबर आहे गबादिरा सर मागे सर. आपला नंबर आहे 73 87 83 52 56. ठीक आहे. दुसरा नंबर 1 मिनिट देतो. 86 00 87 67 81. नक्कीच मित्रांनो चांगला नंदी पळतोय आज. बघा आपला सेमी कुठे होता? आपला 3रा सेमीत होतो. आपण 3 नंबर तासावरून पाहिलो. गट कोणता? 18 नंबर गटामध्ये पाहिलो आणि सेमीला फायनलला 4 नंबर तासावरून पाहिलो. नंदी पळालाय आणि ही जोडी आज पळाली आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. हो धन्यवाद. तुमचा गुलाला तुम्हाला हो नंदी देईल. तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद. हो लई झाली ती सगळं झाली माईक झाली. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. नमस्कार. नमस्कार. आपला हार्दिक अभिनंदन. काय सांगाल आनंद म्हणजे हा गुलाला आम्हाला 6 महिन्यातून इथे मिळालाय. आमचा बैल म्हणजे आमचा राजा पळतो असतचा कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असत यांचा छोटा राजा. मग त्या बैलाला आम्हाला वाळवा मैदानामध्ये आम्हाला गुलाल भेटलेला शेवटचा. वाळवा मैदानामध्ये आम्हाला आमच्या घरच्या गाडीवर गुलाल भेटलेला. त्याच्यावर आम्हाला गुलालच नव्हता. हा आला आणि पहिल्यांदाच आम्ही आत्ता 1-2 दिवसापूर्वी आम्ही फेरा काढला आमच्या बारका राजा बरोबर. हा आणि आमचा बारका राजा म्हणजे गुरु शिष्याची जोडी. त्यांच्याबरोबर दोघांचा फेरा काढल्यावर ना हा चांगला पळाला. हरीश शिंदे आमचं सुट्टी मेकर हरिभाऊ त्यांनी दादाला फोन केला. मग ते नियोजन झालं. मग आज काय गाडी आम्ही सकाळी दोघं निघलो घरात. आमच्या संघ असतील पोरं म्हणजे आमचे भावान ते असतात. राहुल दबडे ते गब्बर दादा आमचा नियोजन करतो. गाडी कोणाच्या नावाने बोलते आपली? आपली गाडी कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असतात. म्हणजे ते जुने जाणते होते ड्रायव्हर होते. म्हणजे काळ गाजवलेले तिने एक. आता तुम्ही म्हटलं की 6 महिने 6 महिने कसं केलं काय सांगा? स्ट्रगल म्हणजे माणसं आम्हाला पहिलं देताना हेच करते तो बैल चांगला नसला ना आपला बैलाच्या आमच्या त्या बैलाच्या पायामुळे तसं झालंय आम्हाला. म्हणजे बैलाच्या पाय दुखण्यामुळे आम्हाला पहिल्याला जरा अडचण येते. तरी पण आमचा बैल एवढे लागून सुद्धा आहे ना. बैलाच्या पायाला एक पाय बघितला असता ना तर कोण बोलला नसता की बैल हा पळेल. त्या दुखण्यातून उठून त्यानं असला हिरा तयार करून आम्हाला दिला. रायबान आपण बांबोडीतनं घेतलेला.
बच्च्यापासून घेतलेला, दादानं आणलेला. आदत होता, बारीक बच्चाच होता, मग तेव्हा आपण घेतलेला हा. कुठेतरी तुम्ही त्याच्यावरती कष्ट घेतले, त्याची काळजी घेतली, पण त्याची परतफेड त्यानं गुलालाच्या बाबतीत तुम्हाला दिली. वर्षापूर्वी आपण दिलेला आहे. बैल आलाय म्हणजे आपण सगळे ड्रायव्हर असेल. आणि आमचा मोठा राजा पळायचा, ज्यानं म्हणजे अखंड बैलगाडी क्षेत्रात कुणाला जरी नाव विचारलं ना तरी त्याचं नाव सांगितलं की नाही ओळखते ते आम्हाला. आमच्या दादाची ओळख आहे ती त्या बैलामुळेच, मोठा राजामुळे. आज गाडी कशी पळाली आपली? गाडी अतिशय सुंदर पळवली. खाली जरा आमची गाडी बैल जरा झोपला ना चालत नाही, पण ते आम्ही जरासं खाली आमचा ड्रायव्हर आहे ना, अमोल ड्रायव्हर ऐनवाडी, त्यांनी बरोबर हे केले गाडी चांगली. ते ड्रायव्हरांनी बरोबर चांगली गाडी आणली. गट असेल, सीमेल असेल, सुंदर असा पळ दाखवला आहे आणि कसं हारजीत होत राहते. हां, ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की गुलालाचं महत्त्व मोठं आहे आणि मोठ्या संघर्षामधून आलाय आणि त्याला काय दुखापत वगैरे झाली होती कधी? हां, ते लंपी झालती त्याला, खूप लंपी झालती. आम्हाला म्हणजे हे आमचे प्रथमेश हे जोडीदार आहे आपले, ते त्यांनी मला व्हिडिओ ते टाकलेले. ते बैल पाक पूर्ण झोपून जायचा. ते तेवढ्या आजारातून उठून बैलांना आज तिकडे पहिलंच मैदान आहे त्याचं. आज किती 1.5-2 वर्षांना आज पहिल्यांदा मैदान आहे आणि त्याने आज डायरेक्ट फायनलच. कुठंतरी म्हणावं लागलं म्हणजे मोठा संघर्ष आहे त्याच्या वाटेवर. हा, संघर्ष. एवढ्या दुखापतीतून उठून पुनरागमन करणं किंवा गुलाल घेणं एवढं सोपं नाही, पण त्याच्या मागे तुमच्या संपूर्ण टीमचं कष्ट पण तेवढंच आहे. हो, तेवढा बैल लंपीमधून रिकव्हर करायचं म्हणजे एवढं सोपं नाहीये. मोठे मोठे बैल या कार्यकालामध्ये दगावले गेले, पण त्यांना कुठंतरी पुनरागमन केलंय आणि तुमच्यासाठी गुलाल घेतोय, पळतोय. खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल? पुनरागमन म्हणजे मालकांचं कष्ट आहे त्यांचं, त्या प्रथमेशचं आणि आकाश शेठ त्यांचं दोघांचं कष्टासाठी हा बैल चांगला पळतो. बिनजोडला दोन्ही खांदी बाहेरून पळतो आणि त्याने चांगल्या गाड्या खेळायला आहेत. चांगल्या गाड्यांना म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला सकाळी यांनी व्हिडिओ दाखवले, आम्हाला कळाला तो बैल. हा आपण घ्यायचं नसते. गाडीवरचे ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर अमोल ड्रायव्हर ऐनवाडी. काय सांगाल त्या ड्रायव्हर बद्दल? काय सांगाल? ड्रायव्हर गाडी चांगली आणली. गटाला म्हणजे खाली आम्ही बघितली ना गाडी, आम्हाला वाटलं की आता गाडी मार खाते, पण ड्रायव्हरांनी बरोबर जजमेंट केलं आणि गाडी बरोबर फायनल साठी. सुट्टी मेकर हरीश शिंदे आणि कुराट ड्रायव्हर चिचणी आपले सुट्टी मेकर असतात. हरीश शिंदे त्यांनी नियोजन चाललंय, करू. तुमचा परिचय द्या, तुम्ही कुठला आहे नक्की? काय ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघतो की बैलाचं स्पीड किंवा गाडीचं स्पीड सगळ्यात जवळून कोण बघत असेल किंवा अनुभव घेत असेल ते ड्रायव्हर असतात. त्यांना सगळ्यात जवळून कळतं कुठला बैल किती पळतो किंवा गाडी किती पळते. एवढा मोठा सिंग होता वाटलं नव्हतं गाडीला फायनल. बैलांनी सिद्ध करून दाखवले ना आम्ही कुठे पडत नाही. बैल दोन्ही पण चांगले पळले, चांगले घेत लागले गाडीला गाठाला सिंगला. गाडी चांगली पळाली, बैल चांगले. दोघांच्या स्पीड विषयी काय वाटतं तुम्हाला खालीपासून वरपर्यंत? नाही, दोन्ही एकसारखी पळते. जी जरा व्हायचं याला ओढत न्यायला लागतो रेषेपर्यंत, पण एकदा सुटला का परत सुट्टी नाही, परत मग कोण पण लागत. जाताना म्हणजे लय असं ओढत न्यायला लागतो रेषेपर्यंत, परत सुटला मग परत चांगला पळते. खाल्ला जरा एक उडी काय महिन्यात परत निकालात बरोबर गाडी मारते सगळे. ड्रायव्हरांनी पण एक अनुभव सांगितलं आणि गाडीचा अंदाज किंवा बैलाचा अंदाज जास्त असतो. येणार हिंद केसरीचं मैदान पण आहे. काय सांगाल दादा? काय सकाळी काल रात्री चिठ्ठ्या टाकायच्या अर्धा 1 तास नियोजन झालं. बैल खोंड आपण बारका असल्यापासून आपण शिकवला. जेव्हा आदत होता तेव्हा आपण आपला बैल दोन्ही साईड पब्लिकचा असं राजा छोटा तो बैल आपण आता आपण ह्याच्या बाहेर ओपनच्या गाड्या खेळायला. पुन्हा नंतर आपण शेटला मुंबईला बैल दिला. बैल मुंबईतनं आला 2-3 दिवस झाला आला. आम्ही तडसर फाटेला आपल्या घरच्या गाडीचा फेरा काढला. बैल आजार आहे आपला, बैलाला पायाला प्रॉब्लेम होता, फेऱ्याला पण बैल नव्हता. आपण घरच्या गाडीचा फेरा काढला. फेरा काढल्यानंतर ना गब्बर शेट म्हणजे त्या बैलाचे मेन मालक त्यांचा मला फोन आला, बैला नियोजन करूया. म्हणजे चालतं नियोजन करूया. पायऱ्यात चाललं 2-3 दिवस मस्त कॉल वगैरे केलं, पायरा भेटत नव्हता. शेवटी मी अमोल भाईला फोन केला, आदिराज मालक, तो पण बैल आपल्या नियोजनात पोहोचतो. त्याला त्याने फोन केला की काय आपल्याला बैल द्यायला लागतो. बैल उद्या पडणार होता दुसऱ्याला, तो पण आपण कॅन्सल केला. आपल्या शब्दासाठी त्याने बैल आपल्याला दिला.
बैल दिला, बैल झाले सगळं. मैदानात आल्यानंतर ना मग तिने व्हिडिओ बघितले बैलाचे. त्यांनी व्हिडिओ बैल कुठला आहे काय आहे काय माहित नव्हतं. आपल्या शब्दासाठी बैल घेऊन आले ते मैदानात. सकाळी गटाला खाली गेलो, फोन काय करायला लागतो, जिथून सुटतो तिथं झोपायला लागतो. तो लहानपणापासून तो झोपून चालत नाही. बैल झोपला पुढं, बैल फिरत नव्हता. आम्ही जवळजवळ 8 ते 10 जणांना असं ढकलत आणला. माणसं आमच्याकडे हसत होती की काय करायला लागतं. पण आपल्याला विश्वास आहे ना बैल काय करणार आहे, कसा पळणार आहे. जबरदस्तीने बैल ओढत आणून बैल सोडला, गेट काढला सीमेला. मग जाग्यावरती झोपला, सीमे काढला. फक्त फायनलला पण अतिशय गती लागलेली खालून. पुढच्या 200-300 फुटात जरा गाडी कमी आली. का तर तिसरा फेरा याला प्रवास करून नाही झाला. आता पहिलं मैदान आहे घाटावरचं. मुंबईमध्ये बहुत त्यानं दामाबदूम केला. चांगल्याने नाही केलं. कुठेतरी मित्रांनो नियोजन लावलं, नियोजन परफेक्ट बसलं, गुलाल मिळवून दिला हीच मोठी गोष्ट आहे. आणि गुलाला महत्वाचा असतो. पुढं पण तो असाच पळत राहील, दोन्ही पण जोडी आहे, पुन्हा पण पळेल आणि गुलाल मिळवून आपला नंबर आता दादा 9356 32 97 गब्बर शेठचा नंबर आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करा. हा दादा.